हाय हॅलो नमस्कार, मी प्रज्ञानेता मुकुदाकर तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर विषय असा झालेला आहे की लग्नाच्या दिवशी मी काहीच व्लॉग नाही केला. म्हणजे जो फोटोग्राफर कंटेंट देईल तोच मी ॲज अ व्लॉग पोस्ट करणार आहे. पण आज आहे पूजा, आज आहे शुक्रवार आणि आजचा मी व्लॉग करते. तर सकाळी आम्ही देवळात जाऊन आलो, घुटाळला देवीला पाया पडून आलेलो आहे. आणि सध्या आमच्याकडे चालू होणार आहे गोंधळ. तर गोंधळी आलेले आहेत आणि ते आता गोंधळाच्या सगळ्या गोष्टी मांडून वगैरे घेत आहेत. सो चलो बघूयात कधी होतो आमचा गोंधळ, त्याच्यानंतर पूजा आणि आजचा सगळा दिवस कसा जातो. आणि लुक ॲट माय बँगल्स. मला ह्या बँगल्स एवढ्या प्रचंड आवडल्यात ना, काय बोलायला नको. तर विषय असा आहे की आमच्याकडे जागरण नसतं, आमच्याकडे फक्त गोंधळ असतो आणि तो पण दिवसा असतो. सो त्याचीच जी काही पूजा आहे ती आता इथे मांडायची चाललेली आहे. आणि फायनली ह्यांचं सगळी पूजा मांडून झालेली. मी आता खंडाळ्यात गेली थोड्या वेळासाठी, तिकडून काही सामान आणायचं होतं झालेलं आहे. आणि आमचे नवरा नवरी बघा, आमचे नवरा नवरी इथे बसलेले आहेत आणि आता आमच्या गोंधळाला सुरुवात होत आहे. आणि या दरम्यान दादानं बसल्या बसल्या इतकी नावं पाठ केलेली किंवा इतकी नावं अशी वाचून ठेवलेली की ज्याला कोणाला नाव येत नसेल ना, म्हणजे आता इथे बघा काकी गाठ सोडते आणि तिला नाव येत नाही किंवा आठवत नाही, तर तिला ना दादा सांगत होता की हे नाव घे. त्याच्यानंतर सेम वहिनीच्या वेळेस पण असं झालं की वहिनीनं जे ठरवलेलं ते नाव तिला आठवत नव्हतं किंवा ते झालं आहे असं सगळेजण म्हटले, तर तिला दुसरं नाव सजेस्ट करत होता दादा. म्हणजे त्याने एवढी नावं पाठ करून किंवा वाचून ठेवलेली ना, काय बोलायला नको. तर आता माझं जीवन झालेलं आहे, आमचा गोंधळ संपलेला आहे. आणि त्याच्यानंतर विषय, तर सध्या मी बसली आहे टोमॅटोची प्युरी करायला आणि बाहेर जो कांदा चालला आहे चिरायचा, तर मी तोही आणायला आला आहे. म्हणजे एक साथ दोन्ही गोष्टींची प्युरी करून होईल. टोमॅटोची तर आता ऑलमोस्ट झालेली आहे. आता कांद्याची प्युरी झाली की प्युरीचा जो पार्ट आहे तो सगळा संपेल. देन मी काय करते ते बघा. तर विषय असा झाला, मी थोडासाच कांदा बारीक केला आणि त्याच्यानंतर आईला दिला, कारण मला खूप डोळ्याला पाणी आलं. आणि आता मी तुम्हाला दाखवते. बायका तर तिकडे राहिलेल्या भाज्या नीट करतातच आणि इकडे चालू आहे आमचं जेवण बनवायचं. तर जेवणात सध्या काय बनतं आहे, हे शिराचं सामान आहे, हे मसाले भाताचं सामान आहे, मिक्स व्हेज भाजी, मसाले भात आणि शिरा, अशा काही गोष्टी बनत आहेत. सो सध्या तरी तिन्ही गोष्टींची सुरुवातच आहे, अजून कोणतीही गोष्ट पूर्णत्वाकडे गेलेली नाही आहे. सो चला बघूयात कधीपर्यंत सगळं जेवण बनवून होतं आहे आणि आम्ही अजून काय काय करतो. घरात पूजा मांडून झालेली आहे, बट मी चाललेली आहे आमच्या जेवणाकडे, कारण भैयानं मला सांगितलं आहे की भात तयार झाला आहे, तो खूप टेस्टी झाला आहे. सो मी भात टेस्ट करायला. सध्या मी आणि भैया आलो आहे खंडाळ्यात. आम्हाला घेऊन जायचे आहेत जलेबी, त्याच्यासाठी
घरी चालू आहे सत्यनारायणाची पूजा. सो चला बघूयात आम्ही जलेबी घेऊन किती वाजता घरी जातो, कारण आम्हाला अजून माहितीही नाही आहे की जलेबीला कुठं आहे की नाही आहे. एक जलेबी खाऊन आणि सांगितलेली तेवढे जलेबी घेऊन आम्ही घरी आलेलो आहे. आणि फायनली आता आमचे सत्यनारायण पूजा आणि सध्या चाललो आहे तिथे सवासणी. मी चालली आहे वर बिकॉज मला आवरायचं आहे. सुचला आवरून 6 आणि मी जेवायला सुरुवात केली. मी तुम्हाला दाखवते जेवणात काय काय आहे. तर जेवणात आहे मसाले भात, भाजी, पापड, भजी आणि शिरा. सो चलो मी जेवण घेते धन्यवाद. तर विषय असा आहे की मी खंडाळ्यात गेलते थोड्या वेळासाठी, तिकडून आली आहे आणि त्याच्यानंतर आता या लोकांनी मला बसवलेलं आहे पूजेच्या इथे. जे कोणी येईल त्याला प्रसाद द्यायला कंटिन्यू लोक येतात. बाहेर जेवण चालू आहे आणि या सगळ्या गोंधळात माझं अजिबात शूट करून होत नाही आहे. सो आता बघूया, आता वाजले 8:15 आणि 8:15 वाजता अशी स्थिती आहे की मी प्रसाद द्यायला बसले आहे. बाहेर लोक जेवतात आणि जशी लोक येतील तशी बहिणीची ओटी वगैरे भरायची चालू आहे. सो स्टे ट्यून, बघा कधी आमचा सगळा कार्यक्रम संपतो. इथून पुढे काहीही शूट न केल्यामुळे हा व्लॉग मी इथेच संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.